वचननुसार प्रार्थना करून मला देवासमोर सांगावं लागेल, प्रभू तुझी इच्छा आहे, माझी तर इच्छा आहे, मी तयार आहे, मी प्रार्थना करत आहे, प्रभू तुझी इच्छा आहे, तुझ्याकडे सामर्थ्य आहे, मला चंगा कर. आणि जर आपली इच्छा आहे, आपण तयार आहोत, देव त्याच टाइमात त्याला बोलला, माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. आमेन. जर तुम्ही विश्वास ठेवताना, जर तुमची इच्छा आहे, देवाची इच्छा तयार आहे, तो तयार आहे आपला शुद्ध करण्यासाठी, तो चंगा करण्यासाठी तयार आहे. बस तुमची इच्छा पाहिजे. जर तुमची इच्छा असेल, तुम्ही विनंती करत असाल, तर आज साऱ्या बिमारी तुमच्या नष्ट होतील. येशूनाच्या नावात आमेन. तुम्ही चंगे व्हाल. येशूनाच्या नावात आमेन. हालेलुया. आपली इच्छा पाहिजे. आपण जर गुडघ्यावर येऊन आपण विनंती करणार, देवाला सांगणार, प्रभू तू सामर्थ्य आहेस, तुझ्याकडे ती ताकद आहे, ते सामर्थ्य आहे, बस प्रभू माझी इच्छा नाही होते. इस्रायल लोकांना सांगितलं की जे टाइमात प्रभू येशू जात होता, इस्रायल लोकांकडे पाहून, त्या देशाकडे पाहून, त्या नगराकडे पाहून बोलला की माझी तर इच्छा आहे तुम्हाला वेंगत घेण्याची, माझी इच्छा आहे तुम्हाला जवळ घेण्याची, पण तुमची इच्छा नाही. आणि त्यासाठी तुम्ही पाहाल, दगडावर दगड राहणार नाही, चिरावर चिरा राहणार नाही. असं होईल तुमच्या जीवनामध्ये, नगरामध्ये, त्या देशामध्ये इतकं भयंकर आपत्ती आली, इतके मोठे संकट आलं. कारण देवाची इच्छा होती त्यांना जवळ घेण्याची, पण त्यांची इच्छा नाही होती, त्या लोकांची इच्छा नाही होती प्रभू येशूच्या जवळ जाण्यासाठी. देव तुम्हाला जवळ घेत आहे, देव तुमच्यावर प्रेम करत आहे, देवाला कळवळा आहे, देवाला दया आहे तुमच्यावरती की मी तुम्हाला चंगा करेन, मी तुम्हाला शुद्ध करेन. अशी देवाची इच्छा आहे, प्रभू येशूची इच्छा आहे. आणि त्यासाठी तो सांगतो की माझी इच्छा आहे तुम्ही चंगे व्हा. आपण बस आपल्या हृदयामध्ये तयार व्हायचं आहे, आपल्या शरीरमध्ये, आपल्या सोच मध्ये तयार व्हायचे की मला शुद्ध व्हायचं आहे. देव सामर्थ्य आहे, तो शुद्ध करू शकतो, तो चंगा करू शकतो. आणि माझा विश्वास आहे, माझी तयारी आहे, मी उपवास मध्ये, मी प्रार्थनेमध्ये, मी देवाकडे विनंती करत आहे, तुम्ही चंगे व्हाल. येशूनाच्या नावात आमेन. हालेलुया. जर एक व्यक्ती जो 38 वर्षापासून बिमार, 38 वर्षापासून बिमार, त्याची इच्छा फार होते की जाऊन मला तळ्यात उडी मारायची आहे. ते पाणी, समुद्र जे पाणी होतं विहिरीचं, ते पाणी हलवण्यासाठी कोण यायचा? स्वर्गदूत यायचा. साधारण माणूस नाही यायचा, स्वर्गदूत यायचा, पाणी हलवायचा. ते टाइमला बिमार व्यक्ती तिथे जाऊन उडी मारायचा. आणि जर उडी मारला पहिला, तिथे पण कंडिशन होते, एक पहिला जर ज्याने उडी मारली तोच चंगा व्हायचा. दुसऱ्यांदा जाऊन उडी मारेल, तिसऱ्या ज्यांना उडी मारेल, काही फरक पडायचा नाही. पहिली उडी ज्याने मारली, जे टाइमात स्वर्गदूत उतरला आणि त्याने पाणी हलवलं, पहिली ज्याने उडी मारली, पहिले त्या पाण्यामध्ये जो उतरला तोच व्यक्ती चंगा होतो बिमार मधून. चाहे किती पण मोठा आजार असेल, चाहे किती पण मोठा रोग असेल, चाहे डायबिटीस, कॅन्सर, किती पण मोठा रोग असेल, तो व्यक्ती त्याच्यात उतरला, त्या टाइमात तो चंगा होतो. 38 वर्षापासून व्यक्ती बिमार, ना त्याला हिलता येत, ना त्याला बसता येत, ना सरपटता येत, काहीच नाही, त्याच्याकडे लोक नाही, कोणीच नाही. 38 वर्षापासून बिमार, जे प्रभू